पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने हाती घेतलेल्या रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट प्रकल्पाला तीव्र विरोध करत रविवारी बाणेर येथील कलमाडी शाळेत 5,000हून अधिक नागरिक चिपको रिव्हर मार्चसाठी जमले होते. पुणे नदी पुनरुज्जीवनाच्या बॅनरखाली नागरिक आणि विविध संघटनांनी झाडे वाचवा नद्या वाचवा या घोषणेखाली चिपको मार्चचं आयोजन केलं होतं. हा मार्च कलमाडी हायस्कूल पासून सुरू झाला आणि बाणेर येथील राम आणि मुळा नदी संगमावर संपला. या पदयात्रेत अनेक कलाकार, राजकारणी, शालेय विद्यार्थी, पर्यावरण प्रेमी आणि स्थानिक नागरिक सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं. पुण्यातील रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटच्या कचाट्यातून हजारो झाडं वाचवण्यासाठी आज बाणेरमधून हा चिपको मार्च काढण्यात आला होता. बाणेरमधील ज्युपिटर हॉस्पिटलपासून ते राम नदी आणि मुठा नदीच्या संगमापर्यंत या मार्चचं आयोजन करण्यात आलं होतं. या मार्चमध्ये अनेक सेलिब्रिटीज सहभागी झाले होते. रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटमुळे जलप्रदूषण, पूरपरिस्थिती आणि हवामान बदल यांसारख्या अनेक समस्यांना नागरिकांना तोंड द्यावं लागणार आहे आणि म्हणूनच या चिपको मुवमेंट मार्चच्या आंदोलनात हजारो नागरिक आज सहभागी झाले होते. आपण जाणून घेऊयात त्यांच्याकडनं त्यांच्या प्रतिक्रिया. मी मुकुंद मावळंकर, पुण्याचा एक सजाग नागरिक. 1975 पासून पुण्यामध्ये काम करतो. पहिली 14 वर्ष टाटा मोटर्समध्ये, मग नंतरची 30 वर्ष भारत फोर्जमध्ये आणि मला पर्यावरणाविषयी काम करायचं होतं म्हणून 2019 साली निवृत्त झालो भारत फोर्जमधनं. टेक्निकल डायरेक्टर होतो तिथे. आणि मला जेव्हा हे कळलं की आपल्या क्लायमेट चेंज जो होतो आहे त्याचं कारण आपण आहोत आणि आपण शाश्वत ऊर्जेकडे गेलं पाहिजे म्हणून मी लोकांना प्रवृत्त करतो. जेव्हा ह्या प्रकल्पाचा मी आराखडा वाचला 3 वर्षापूर्वी, तेव्हा खाडकन माझी झोप उडाली आणि मी जीवित नदीबरोबर जोडला गेलो. जीवित नदी आणि सगळ्यांनी मिळून एक चळवळ उभी केली आहे. त्या चळवळीचं नाव आहे पुणे रिव्हर रिवायवल. ह्या चळवळीखाली आता जवळजवळ 60 वेगवेगळे NGOज आणि ऑर्गनायझेशन्स आमच्याशी जोडले गेलेले आहेत आणि आम्ही लोकांना आणतो इथे. नदी म्हणजे काय ते सांगतो, नदी कशी असावी ते सांगतो, नदीच्या बाजूची जीवसृष्टी कशी असावी आणि ती कशी आपल्याला पुनरुज्जीवित करता येईल हे आम्ही सगळ्यांना सांगतो आणि म्युन्सिपाल्टीला ते करणं भाग पाडणार आहोत. ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार रिव्हर इज अवर सुपरस्टार अशा घोषणा देत निदर्शकांनी रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटला विरोध दर्शवणारे फलक हातात घेतले होते. पुण्यातील नद्या आणि झाडे जपण्याची मागणी अधोरेखित करण्यासाठी चेहऱ्यावर सुद्धा स्लोगन लिहिण्यात आल्याचं पाहायला मिळालं. चिपको मुवमेंट मार्चच्या आंदोलनातून आज इथे शेकडो नागरिक जमलेले आहेत. आपण जाणून घेऊयात त्यांच्याकडनं त्यांच्या प्रतिक्रिया. काय सांगाल मार्चबद्दल? मी पहिल्यांदाच या मार्चमध्ये अशा सहभागी होती आहे आणि सगळ्यांनीच व्हायला पाहिजे आणि आपल्या झाडांना, नदींना वाचवायला पाहिजे. हे खूप महत्त्वाचं काम आहे आणि वेळात वेळ काढून आज खूप लोक इथे आली. त्याच्यामुळे या मार्चला खूप मोठ्या लोकांचं, जास्तीत जास्त लोकांचं सहकार्य मिळत आहे असं मला तरी वाटतं आहे. थैंक यू. नदी को बचाना चाहिए, जंगल को बचाना चाहिए, कंस्ट्रक्शन वाले को, सरकार को और सभी को रोककर नदी स्वच्छ करनी चाहिए, ऐसा मेरा मानना है. मैं जोग्राफी रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट हा जो प्रोजेक्ट आहे हा टॅक्स पेयर्स मनीनी बनतो आहे आणि या प्रोजेक्टमध्ये बरेचसे ट्रीज वगैरे कापले जाणार आहेत आणि पूर्ण रिव्हर बँक्स कॉन्क्रिटाईज होणार आहे. त्या कॉन्क्रीटमुळे जेवढं नुकसान होणार आहे इकोसिस्टमला दॅट्स गोइंग टू बी मॅसिव्ह. सो दिस मार्च is to support the trees, support the ecosystem so that the rivers ecosystem they are not destroyed, it's all retained. आणि त्याच्यासाठीच आपण हे सगळं आज इथे आलेलो आहे. हे जे आपण मार्च करतोय आम्ही ह्याच्यासाठी नदीला वाचवण्यासाठी सपोर्ट करतोय कारण हे नदीकाल झाडे जे आहेत ते पण कत्तल करण्याचा गव्हर्मेंट ह्याचा प्लॅन आहे. बिल्डर्स लोक नदीमध्ये भर टाकून नदीचा किनार रोखतायत आणि त्याच्यामुळे आता आपण सध्या पाहिलेलं आहे पुण्यामध्ये थोडासा जरी पाऊस पडला तरी वॉटर लॉगिंग होतं आहे आणि ह्याचा त्रास होऊ नये म्हणून आम्ही हा मार्च करत आहोत. थँक्यू. तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट करावा हीच इच्छा. धन्यवाद. या आंदोलनाबद्दल तुम्ही काय सांगाल? तुम्ही सहभागी झालाय, प्रशासन याला प्रतिसाद देईल का? पॉझिटिव्ह प्रतिसाद? खरं सांगायचं तर मी या आंदोलनामध्ये त्या आंदोलनाचा पुरस्कर्ता आहे आणि प्रशासन याला काय प्रतिसाद देतं हे आंदोलन
ज्या संस्थेमार्फत आणि या सगळ्यांमार्फत त्यांच्याशी बोललेलं जास्त योग्य. मला हे आंदोलन आणि म्हणजे ही गोष्ट मला पटते आणि जी मला महत्त्वाची वाटते म्हणून मी याच्यात सहभागी झालो. गेले 2-3 वर्ष झाले हे चिपको जो मार्च आहे हा सुरू आहे, पण ह्याच्याकडनं प्रशासनाकडनं अजून तरी ह्याच्यावरती पॉझिटिव्ह रिस्पॉन्स असा आलेला नाही आहे. तर आता तरी 3-4 वर्षानंतर तरी प्रशासनाला जाग येऊन नागरिकांचं जे आहे मागण्या त्या प्रशासन मान्य करेल का? मी याबद्दल सांगू शकत नाही. आपण अशी आशा करूयात की संवादांनी आपले प्रश्न सुटतील आणि या संवादाची मी अपेक्षा ठेवतो. मुळामुठाला आपली गरज आहे. रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट प्रकल्पांतर्गत रस्ते रुंद करण्यासाठी नदीकाठची पूर्ण वाढ झालेली हजारो झाडे तोडली जाणार असून बांधकामालाही सुरुवात झाली आहे. नदीच्या दोन्ही बाजूला बांधल्या जाणाऱ्या 44 किलोमीटर लांबीच्या बांधकामामुळे नैसर्गिक प्रवाह अरुंद होणार आहे. त्यामुळे पुराचा धोका वाढलाय. हे व्हायला नको तर आत्ताच आवाज उठवावा लागेल असं मत या पदयात्रेत सहभागी नागरिकांनी व्यक्त केलं. दरवर्षी हे चिपको आंदोलन होत आहे, ह्याच्यात झाडी म्हणजे ह्याचा किती तुम्हाला सपोर्ट मिळतो? हळूहळू वाढत जातोय. 2 वर्षापूर्वी जेव्हा आम्ही केलं होतं तेव्हा फक्त 3,000 लोक आले होते. गेल्या वर्षी जेव्हा केलं होतं तेव्हा 5,000, 6 महिन्यापूर्वी केलं तेव्हा 7,000 आणि आताचा आकडा हे झाल्यावर मी सांगू शकेन, पण ह्यावेळेस जास्तच लोक आहेत. कारण की आत्ता नदीवर जे अत्याचार होत आहेत ते सगळ्यांनी गेला 1 महिनाभर आम्ही सगळ्यांना समजावतो आहे, प्रवचन करतो आहे, त्यांना सांगतो आहे की हा प्रकल्प पुण्यासाठी किती घातक आहे. त्यामुळे जास्त लोक आणि काही शाळा पण आमच्याबरोबर आल्या त्यावेळेस. या तुमच्या चिपको आंदोलन जे आहे हा मार्च आहे त्याच्याबद्दल प्रशासनाचं काय मत आहे? प्रशासन ह्याच्यावरती काय रिप्लाय करतं? प्रशासन आत्ता काहीच उत्तर देत नाही. आमचा हा लढा गेले 3 वर्ष आहे. 3 वर्षापूर्वी जेव्हा हा प्रकल्प पुणे महानगरपालिकेने मान्य केला तेव्हापासून आम्ही सांगतो आहे की ह्या प्रकल्पामध्ये काही त्रुटी आहेत आणि 18 त्रुटी आहेत आणि त्या 18 त्रुटी कमी केल्याशिवाय किंवा त्याचं निरसन केल्याशिवाय हा करू नये. त्याच्यामुळे पुण्याच्या नद्या मरतील आणि पुण्याचा जो वारसा आहे, नैसर्गिक वारसा आहे, तो नैसर्गिक वारसा उद्ध्वस्त होईल. आज आपण पुण्याच्या कुठल्याही पुलावरनं बघितलं तर दोन्ही बाजूनी झाडं ओथंबून खाली येताना दिसतात. ते दिसणार नाही. हा जो झाडोरा आहे तो वर्षानुवर्ष ह्या 2 नद्यांचं वय माहिती आहे किती आहे? 60 लाख वर्ष. ह्या नद्या हिमालयाहून पण जुन्या आहेत आणि जर आपण त्याला आता वेसण घातलं तर त्या वेसणात राहणार नाही. जेव्हा पाऊस पडेल तेव्हा पूर येईल आणि आपण बघितलं इथे ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये आम्ही मार्च चालू केला. गेले दरवर्षी इथे पहिल्या मजल्यापर्यंत पाणी येतं. 2019 साली जेव्हा पूर आला होता तेव्हा ते 2ऱ्या मजल्यापर्यंत गेलं होतं. तर नदीचं पात्र आपण अरुंद केलं आणि हा प्रकल्पामध्ये तेच करायचं आहे. नदीचं पात्र अरुंद करायचं आहे म्हणजे नदीच्या दोन्ही बाजूला जो भूभाग तयार होईल त्याच्यावर फूड मॉल, स्टोअर्स असं सगळं करायचं आहे. पण नदी काही ऐकत नसते. पुराचं पाणी पावसामुळे येतं आणि तो पाऊस वाढणार आहे. क्लायमेट चेंजचे परिणाम ह्याचा कोणी विचारच केलेला नाही. टेरी नावाची जी संस्था आहे, द एनर्जी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट टाटाने फॉर्म केलेली, त्यांनी असं सांगितलं आहे की क्लायमेट चेंजमुळे पुण्यामध्ये पाऊस हा 38% वाढणार आहे आणि पाऊस असणारे दिवस 18% कमी येणार आहे. म्हणजे जेव्हा जेव्हा पडणार तेव्हा धोधो पडणार, नाही तर दुष्काळ असणार. त्या धोधो पाऊस पडायला जागा तर पाहिजे. ह्या प्रकल्पाखाली नदीचं पात्र अरुंद केलं जातं म्हणून आमचा विरोध आहे. या मार्चच्या शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र पाठवण्यात येणार आहे. तर तुम्हाला काय वाटतं की त्यांच्याकडनं काय प्रतिसाद मिळेल? ह्याच्यावरती पॉझिटिव्ह प्रतिसाद तुम्हाला मिळेल का? बहुतेक नाही, कारण की हा त्यांचा स्वतःचा प्रकल्प आहे. त्यांनी जे अहमदाबादमध्ये साबरमतीमध्ये केलं आणि साबरमतीचं वाटोळं केलं. पण साबरमती आणि पुणे ह्याची जिओलॉजी वेगळी आहे, ह्याची टॉपॉलॉजी वेगळी आहे. साबरमतीचं जे धरण आहे ते धरोईला 135 किलोमीटर अहमदाबादच्या मागे आहे आणि ते अरवल्ली पर्वतात आहे. तिथे पाऊस होत नाही. पुण्याच्या नद्यांना 30 किलोमीटरच्या आत 6 धरणं आहेत आणि त्यात कुठेही अतिवृष्टी झाली तर ते सगळं पाणी पुण्याकडे येणार आहे. पुण्याचा आकार बशीसारखा आहे.
तिन्ही बाजूनी डोंगर, एका बाजूनी पाणी बाहेर जातं भीमेकडे. हे जर कुठेही अतिवृष्टी झाली तर ते सगळं पाणी जायला रस्ता तर पाहिजे. आम्ही गेले 1120 दिवस उपास करतो आहोत, साखळी उपास. 24 तास एक माणूस उपास करतो आणि दरेक वेळेस जेव्हा माणूस कोणी उपास करेल तेव्हा तो स्वतःचं चित्र काढतो, मी का उपास करतो आहे. आणि त्या चित्राची एक इलेक्ट्रॉनिक म्हणजे ईमेल ही पंतप्रधानांना जाते, मुख्यमंत्र्यांना जाते, पर्यावरण मोदी यांना पाठवणार आहोत की पर्यावरणाचा विचार करा, नद्यांचा विचार करा. आणि आम्ही असं म्हणतो आहोत म्हणून नाही, नागरिक म्हणत आहेत म्हणून. पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनने आमचं ऐकून आम्ही जेव्हा हे करायला लागलो तेव्हा राम आणि मुळाचा जो संगम आहे तिथून 1 किलोमीटरचं अंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे पर्यावरणपूरक असा प्रकल्प करू. त्याचा पूर्ण आराखडा तयार केला आणि डॉक्टर श्रीकांत गबाळे हे जे इकॉलॉजिस्ट आहेत आणि हायड्रॉलॉजिस्ट त्यांनी तो तयार केला. पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनने तो मान्य केला आणि तो मान्य केल्यानंतर त्याचा DPR पण झाला आहे, म्हणजे डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट. पण तो अजून काही अंमलात आणला नाही कारण की त्याचा खर्च फक्त 4 करोड 50 लाख रुपये आहे आणि तेवढे पैसे म्युन्सिपाल्टीकडे नाही आहेत. ह्या प्रकल्पाचा खर्च 4700 करोड रुपये आहे. त्याच्यासाठी पैसे आहेत. आणि जर आपण सोपं गणित केलं तर तो RFD जो प्रकल्प आहे त्याला 44 किलोमीटरच्या नद्यांवर त्याचा प्रकल्प करणार आहे. हा जो आमचा 1 किलोमीटरचा आहे तो आम्हाला करून दिला तर तो आम्ही कुठलंही सिमेंट न वापरता, कुठलंही झाड न तोडता नदी सुधार कशी करता येईल हे आम्ही करून दाखवू. आणि तेच बाकीच्या 44 किलोमीटरवर केलं तर त्याचा एकूण खर्च जास्तीत जास्त 300 करोड येईल, हे आमचं म्हणणं आहे. आणि एकही झाड न तोडता. या मार्चमध्ये पालकांसह विद्यार्थ्यांनी सुद्धा सहभाग नोंदवत नद्या वाचवण्याचा संदेश दिलाय. डेव्हलपमेंटच्या नावाखाली सुरू असणारी वृक्षतोड थांबवण्याची मागणी पर्यावरण प्रेमींनी केली. ह्या सगळ्या डेव्हलपमेंट्समुळे ट्रीज वगैरे सगळे कापले जात आहेत, पोल्युशन वाढत चाललं आहे रिव्हर्समध्ये. तर आम्ही इथे आलो आहे हे सगळं डेव्हलपमेंट्स वगैरे सांगायला की हे सगळं पोल्युशन कमी व्हायला पाहिजे आणि डेव्हलपमेंट ट्रीज न कापता व्हायला पाहिजे. या मार्चच्या शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लेटर लिहिलं जाणार आहे. त्या लेटरमध्ये तू काय लिहिणार आहेस, त्यांना काय सांगणार आहेस तू? की हे सगळं डेव्हलपमेंट ट्रीज न कापता व्हायला पाहिजे, पोल्युशन कमी व्हायला पाहिजे नदीचं. या मार्चमध्ये तुम्ही का सहभागी झालात आणि प्रशासनाकडनं एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळेल का? हो नक्की, कारण या मार्चमध्ये पार्टिसिपेट होण्याचं मेन कारण म्हणजे तुम्ही पाण्याची टंचाई सगळीकडेच पाहतात आणि नदी वाचवण्यासाठी आपण जे काही केलं पाहिजे ते आपल्या शासनाकडून होत नाही आहे. त्याच्या उलटं आपल्याकडे कन्स्ट्रक्शन आणि डेव्हलपमेंटच्या नावाने नदीची हानी होत आहे. हे सगळं शासनापुढे आणण्यासाठी सर्व आपण मार्च करतो आहे आणि हेच आपलं रिस्पॉन्स आहे सगळ्यांचं. आता थोडा जरी पाऊस पडला तरी रस्त्यावर पाणी येतं, त्यामुळे आता 2-3 वर्ष झाले सलग हा चिक्को मुवमेंट मार्च होतोय. त्यामुळे आता तरी प्रशासनाला कुठेतरी जाग येईल का? आली पाहिजे. प्रशासनाने सगळ्यांकडे जेवढे इतके लोक ते जमा झाले तरी एवढे सगळे रिक्वेस्ट करतायत, लेटर लिहित आहेत, त्याच्याकडे पाहिलं पाहिजे आणि काहीतरी स्टेप घेतला पाहिजे नदी वाचवण्यासाठी. आता या मार्चच्या एंडला पंतप्रधान नरेंद्र मोदींना लेटर लिहिलं जाणार आहे. तर ते लेटर त्यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर त्यांच्याकडनं ह्याच्यावर एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स येईल, याचं काय म्हणजे हा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स येईल का? हो, आय एम पॉझिटिव्ह अबाउट इट. कारण पंतप्रधानांनी चांगलं डेव्हलपमेंट केलं आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये आणि नदीमध्ये सुद्धा ते तितकाच आपल्या साईडून प्रतिसाद देतील असं मला वाटतं. थँक्यू. आपण बघू शकतो की अति डेव्हलपमेंटचा परिणाम हा आहे. आज कित्येक झाडं इथे कट केलेली आहेत, त्यामुळे पुराचा धोका पुण्याला ऑब्व्हियसली उद्भवतो आहे. पुण्यात एवढं तापमान फेब्रुवारीत कधी व्हायचं नाही, ते तापमान वाढ आता जाणवायला लागली आहे. त्यामुळं ही डेव्हलपमेंट झाली पाहिजे. वी आर नॉट अगेन्स्ट डेव्हलपमेंट, पण किती झाडं कट करायची आणि किती चांगली जागा खराब करायची त्यासाठी
ह्याचा प्रशासनाने नक्की विचार करावा। हम लोग महाकुंभ में संगम मना रहे हैं, वी आर सेलिब्रेटिंग इट। जहाँ पे नदियों का संगम हो रहा है, इतना इतना पवित्र स्थान है, यहाँ पे भी संगम है, इसको भी हम सेलिब्रेट करें। दैट्स वाई हमने महाकुंभ से थोड़ा पानी लाया है, जो हम इन बच्चों के हाथों से अभी यहाँ पे विद अ प्रेयर वी आर गोइंग टू लीव इट, कि जिस तरह से वहाँ पर संगम में लोग पवित्र स्थान को दे रहे हैं, पूछते हैं, वैसे यहाँ पर भी अथॉरिटीज़ की आंखें खुले कि वी हैव अ ब्यूटीफुल संगम हियर एंड लेट अस कम टुगेदर टू डेवलप इट, नॉट डिस्ट्रॉय इट। थैंक यू। या मार्चमध्ये अभिनेते सयाजी शिंदे, पर्यावरणीय चळवळींसाठी प्रसिद्ध असणारे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी सुद्धा उपस्थिती लावली। पुण्यातील नद्यांची आणि झाडांची काळजी घेण्यासाठी आम्ही पुणेकरांच्या खांद्याला खांदा लावून उभे असल्याचे त्यांनी उपस्थितांना सांगितले। माझं नाव जयदीप बाफना आणि मी इकॉलॉजिकल सोसायटीमधनं आहे आणि आम्ही एक प्रलय म्हणून बँड देखील चालवतो, ज्याच्या म्युझिकच्या माध्यमामधनं आम्ही प्रयत्न करतो की लोकांमध्ये पर्यावरण आणि क्लायमेट चेंज ह्याबद्दल थोडीशी माहिती वाढावी अशी। चिपको मुवमेंट मार्चचं काय उद्दिष्ट आहे? याचे 2-3 उद्दिष्ट आहेत। पहिले म्हणजे आपण शहरात राहणारी लोक सहसा नदीकाठी येत नाही, पण नदीकाठी जी सौंदर्य आहे म्हणजे रायपेरियन झोन ज्याला म्हणतात, ही जी झाडी आहे, झुडपं आहे, त्याच्यामध्ये जैवविविधता भरपूर असते रायपेरियन झोन। आणि नुसती ती रायपेरियन झोन नाही तर इथे तुम्ही बघतायत वेटलँड पण आहे। आणि इथे एक युनिक प्रकल्प झाला की इथे एक झरा होता, तो पूर्ण आपल्याच घरांचे जेव्हा रिनोव्हेशन होतात, बिल्डिंगी बांधतात, तेव्हा राडारोडा टाकला जातो, तर जीवित नदीने ते उपसून काढलं आणि त्याच्यामधला झरा जिवंत केला आहे। ते अगदी बघण्यासारखं आहे, ते बघितल्याशिवाय आज जाऊ नका तुम्ही। तर ही नदीकाठची ही जी सौंदर्य आहे, ही जी आपली नॅचरल हेरिटेज आहे, हे आपण शहरातल्या लोकांचा तो कनेक्ट तुटलेला आहे। दुसरं कारण असं आहे की गव्हर्नमेंट या ठिकाणी रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट म्हणून असा कॉन्क्रिटीकरणचा प्रकल्प करत आहेत, त्यामध्ये इकडची झाडी झुडपे, गवतं, वीड, वेटलँड हे सगळं पुरलं जाणार आहे। त्याच्यामध्ये आणून एम्बँकमेंट केले जातात, ते 20-20 फुटाच्या नदीच्या पात्रामध्ये आतमध्ये जातात। त्याच्यामुळे नदीचं जे कनेक्ट असतं फ्लड प्लेनशी ते कम्प्लिटली बंद होतं। म्हणजे आता मी आणि तुम्ही बोलतायत आणि तुमच्या आणि माझ्यामध्ये मध्येच वॉल टाकली तर आपला संपर्क तुटला। हा संपर्क नदी प्रोव्हाइड्स इकॉलॉजिकल सर्व्हिसेस, त्या बंद होणार आहेत आणि तो आपलाच पैसा 4700 कोटी रुपये आपल्या टॅक्सपेयरचे पैसे घेऊन इथे नदीत बांधाऱ्या बांधल्या जाणार। 1400 मिलियन लिटर्स आपण नदीमध्ये सांडपाणी टाकतो, त्यांनी पुण्या शहरामध्ये रोग वाढत आहेत। मला चिकनगुनिया झाला, मी 1 वर्षापासून स्ट्रगल करतो आहे, अनेक पुणेरी लोकांना आता GBS होतो आहे। हे सगळे जे रोग वाढत आहेत, मलेरिया, चिकनगुनिया, झिका, डेंगी, त्याच्यानंतर GBS, ह्याचा सगळा संबंध आहे आपल्या पाण्याच्या हेल्थशी। इफ युअर वॉटर इज नॉट क्लीन, ते हळूहळू पर्क्युलेट होऊन तुमच्या बोरवेलमध्ये, माझ्या आणि यांच्या बोरवेलमध्ये जात आहे, विहिरींमध्ये जातो आहे, GBS वाढणारच। तर नदीचं स्वच्छता करणं हे महत्त्वाचं आहे का नदीच्या बँक्सवर तुम्ही कॉन्क्रिटीकरण, तिथे रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट करायचं, तिथे FSI वापरायच्या बिल्डिंगी। तुम्ही वेस्टिनसारख्या मोठ्या मोठ्या हॉटेल नदीच्या पात्रामध्ये अशा खोचल्या आहेत, आणली आणि बोट डॉक केल्यासारखी, अशा त्यांना बरेच डॉक करायचे आहेत। तर आपल्याला ते पाहिजे का, हे नागरिकांना समजण्यासाठी हा चिपको मुवमेंट आहे। आणि तिसरा विषय म्हणजे इथे तुम्ही झाडी बघाल या रायपेरियन झोनमध्ये, ही साधारण 150-200 वर्ष पुराणी झाडं आहेत। ते तुम्हाला सांगतात काय की या प्रकल्पाच्या अगेन्स्ट आम्ही झाडं मोजू आणि त्याच्या अगेन्स्ट 5 झाडं देऊ। आता ह्याला काही अर्थ नाही। 150 वर्षाचं झाड, त्याच्या अगेन्स्ट तुम्ही मला 1500 झाडं दिली तरी ती झाडं नसणारे झुडपं असणार आहे। इट इज लाईक आस्किंग मी की माझा 25 वर्षाचा मुलगा आहे, तर तुम्ही मला 1-1 वर्षाची 25 बाळं देणार, ते मी ॲक्सेप्ट करायची का, तुम्हीच सांगा। तर मग 150 वर्षाची झाडं काढून छोटी छोटी रोपं कुठे लावणार, ती जगणार नाही जगणार, आणि ते एवढं इफेक्टिव्ह नसणार आहे। कारण त्याच्याबरोबर नुसतं झाड जात नाही, तर झाडामध्ये जी जैवविविधता असते त्याच्यामध्ये स्पायडर्स, बर्ड्स, जमिनीवर स्क्विरल्स असतात, बेडकं असतात, मग तीच तुम्हाला कसे प्रोटेक्ट करतात, कारण मच्छर जे सिटीमध्ये येतात ते त्या मच्छरांना खाण्यासाठी असतात। तर हे जर आपण नष्ट केलं तर शहरामध्ये आपल्याकडे जी रोगराई पसरणार ती इकडच्या डिस्ट्रक्शनमुळे होतं। हे सगळं दृश्य आपल्या डोळ्यासमोर आणण्यासाठी आणि आपला पैसा कुठे खर्च होतो, आपल्यालाच रोगराई देण्यामध्ये खर्च होतो, ह्याच्यासाठी हा चिपको आंदोलन आहे। आता मला अजून एक प्रश्न विचारायचा होता, तुम्ही आता उद्दिष्ट सांगितलं ह्या मार्चचं, आता ह्या मार्चमध्ये आपण बघितलं तर शेकडो नागरिक सहभागी झाले, तर ह्याचं जे उद्दिष्ट आहे या मार्चचं ते साध्य होईल का?
हे नक्कीच साध्य होईल, कारण जेव्हा लोकांचा आवाज उठतो तेव्हा गव्हर्नमेंट देखील आपलंच आहे. दोन्ही हात झोपलेलं, कधीकधी झोपेमध्ये दोन्ही हात बेशुद्ध पडतात, तर हे जागा होण्याची प्रक्रिया आहे. तर आता राईट हँड इज नॉट रेकग्नायझिंग लेफ्ट हँड, आता हात जोडले जातील. सो इफ यू सी, आपल्या कोर्टानेच असा आदेश दिला आहे की नदीकाठी जी रेड लाईन आणि ब्लू लाईन, म्हणजे जी 25 वर्षात किंवा 100 वर्षात जिथे पाणी पोचू शकतं त्याच्या पात्रामध्ये तुम्ही काही बांधायचं नाही. तर गव्हर्नमेंटने आदेश दिला आहे, एक कोर्टात केस लढली गेली, सारंग याडवाडकर आणि अनेक काही आपल्या ह्याच्यातले ॲक्टिव्हिस्ट, त्यांनी ही केस आणली की नदी पात्रात तुम्ही जर त्या पात्रामध्ये बांधकाम केलं तर पूर सगळीकडे पसरतो, तर ते पसरू नये म्हणून गव्हर्नमेंटने आदेश दिला की रेड लाईन ब्लू लाईन तुम्ही परत आखा. आता ते आखले गेले नाही, त्याच्या आधीच तुम्ही इथे बांधकाम करणार, ही झाडतोड का काढणार? काही कारणच नाही आहे हे झाडतोड करणार. तुम्ही बघितलं तर प्रत्येक झाडावर नंबर आहे आणि तो नंबर तुम्ही बघितला तर लाल रंगात आहे, त्याचा अर्थ काय की झाड तोडलं जाणार आहे. आता तुम्ही त्या झाडाला एक कृपा करून एक हग करा आणि त्याला विचारा की का रे तुला जायचं आहे का? मी 100% सांगतो तो झाड तुम्हाला सांगेल मला नाही जायचं आहे, मला वाचव. 150 वर्षापूर्वाची हे जगणारी तुमची आजी किंवा आजोबा आहे असं मानून त्याला हग करा प्लीज. आता तुम्ही म्हटलं की सरकार आपलंच आहे, पण गेले 3-4 वर्ष झाले महानगरपालिका रखडलेल्या आहेत, त्यामुळे कुठेतरी महानगरपालिकांच्या निवडणुका होणं गरजेचं आहे का या दृष्टीने? हे 100% तुमचा प्रश्न महत्त्वाचा आहे. म्हणजे मी म्हणेन गव्हर्नमेंट चाललं आहे हे उचक्या देत चाललेलं आहे, पण अशी आशा करतो की तो खोकला जाईल, ती उचकी जाईल आणि ती सुरळीत एवढ्या सगळ्या लोकांचा आवाज ऐकून, आणि ह्याच्यामध्ये तुमचा खूप मोठा रोल आहे. तुम्ही जर ह्याचा प्रसार केला आणि हा काय मुद्दा आहे नेमका हे जर तुम्ही समजून लोकांना पोचवण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आपण एकत्र वाचू शकतो. हे एकटे पर्यावरणप्रेमी असे लेबल्स शिकवून लोकांना भेडकारून देतात, तर मीडिया जर ह्याच्यामध्ये जॉईन झाली तर तुम्ही खूप वाचवू शकाल. तर हा माझा रोल नाही, हा ॲक्च्युली तुमचा रोल आहे. यावेळी स्वयंसेवकांनी सहभागी नागरिकांना पंतप्रधानांना याबाबत संदेश लिहिण्यासाठी पोस्ट कार्ड वाटले, ज्यावर नागरिकांनी पुण्यातील नद्या वाचवण्यासाठी पंतप्रधानांना हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले. नमस्कार, मी चंद्रकांत वौले, पिंपळवण निसर्ग संवर्धन ग्रुपच्या वतीने मी एक याचा सदस्य म्हणून या ठिकाणी माझे विचार मांडतोय. ह्या नदीच्या पलीकडेच आमचा विशालनगर पिंपळे निलख हा प्रभाग आहे आणि त्या प्रभागामध्ये आम्ही पर्यावरण संवर्धनाचं काम करतोय. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे वृक्ष संवर्धन. जवळपास 6000 झाडांचं वृक्ष संवर्धन आम्ही त्या ठिकाणी करत आहोत. तर सांगायचा उद्देश आज या ठिकाणी हाच आहे की या नदी सुधार प्रकल्पाच्या नावाखाली आज या ठिकाणी जवळपास 6000 झाडांची कत्तल करण्याचं जे कारस्थान चाललेलं आहे ते अतिशय चुकीचं आहे. खूप जुनी मोठी झाडं आहेत आणि झाडं वाढवण्यासाठी त्यांना किती कष्ट घ्यावं लागतात, किती आम्हाला त्याच्यामध्ये वेळ द्यावा लागतो, हे खऱ्या अर्थाने जे झाडांचं संवर्धन करतात त्यांनाच त्याची माहिती आहे. आपण बघितलं माझ्या मागच्या बाजूला नदी आहे आणि ह्या नदीत मातीचे भराव टाकले जातात. आता हे मातीचे भराव टाकून रस्ता इथे केला जाणार आहे आणि ज्या ज्या झाडांवरती लाल कलरचे स्टिकर्स लावण्यात आलेले आहेत ती झाडं कापली जाणार आहेत. ही झाडं 150 वर्षापूर्वींची आहेत. त्यामुळे आता निसर्गाचा कोप होईपर्यंत प्रशासनाला जाग येणार का? निसर्गाचा कोप झाल्यानंतरच प्रशासनाला आता जाग येईल का? निसर्गाचा कोप होऊ नये यासाठीच इथल्या नागरिकांनी, पुणेकरांनी आणि पर्यावरण प्रेमींनी या चिपको मुवमेंट मार्चचं आयोजन केलं होतं आणि या मार्चमध्ये आपण आज बघितलं शेकडो नागरिक सहभागी झाले होते. या नागरिकांच्या प्रयत्नांना यश येणार का आणि प्रशासन याच्यावर काय निर्णय घेणार हे आता पाहणं महत्त्वाचं राहील. कॅमेरामॅन सूरज गायकवाडसह रुचिता घोसाळकर, न्यूज अनकट, पुणे.